तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे आहोत, ते इयत्ता 10वी विषय भूगोल, प्रकरण 2 स्थान व विस्तार नकाशासहित मी तुम्हाला हे जे प्रकरण आहे ते शिकवणार आहे आणि परीक्षेला विचारणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी या व्हिडिओच्या शेवटी दिली आहेत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कंटाळवाणा होणार नाही याची मी काळजी घेतो. ठीक आहे. व्हिडिओला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा, याची मध्यवर्ती कल्पना जर तुम्हाला आधी समजली, की तुम्हाला या पाठात काय अभ्यासायचं आहे, ते समजायला सोपे होते. ठीक आहे. हे जे प्रकरण आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे? भारत आणि ब्राझील या 2 देशांचा तुलनात्मक अभ्यास करणे हा आहे. म्हणजे इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकात तुम्हाला भारत आणि ब्राझील या 2 देशांचा जो आहे, तो एक तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. भारताची प्राकृतिक रचना आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना, भारताची अर्थव्यवस्था आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था, भारताचे लिंग गुणोत्तर आणि ब्राझीलमधले लिंग गुणोत्तर या सर्वांचा समावेश किंवा या सर्वांचा एकत्रित अभ्यास तुम्हाला या भूगोलच्या पाठ्यपुस्तकात करायचा आहे. या 2 देशांचे जागतिक स्थान, त्यांचा भौगोलिक विस्तार आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणे हे पुढील प्रकरणाच्या अभ्यासासाठी पायाभूत ठरते. म्हणून स्थान व विस्तार ह्या पाठात तुम्हाला त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक विस्तार, त्याचे जागतिक स्थान, त्यांची वैशिष्ट्य, हवामानाची स्थिती हे सर्व दिलेले आहे जेणेकरून जे पुढचे पाठ आहेत, जसे की प्राकृतिक रचना व जलप्रणाली, लोकसंख्या वगैरे हे तुम्हाला अत्यंत सोपे जातील. नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. ठीक आहे. आता भारत आणि ब्राझील यांचा आपण एक दृष्टिक्षेपात तुलना करूया. ठीक आहे. बघा, भारतीय प्रजासत्ताक असा हा देश आहे. आता ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य असं म्हटलं जातं. आता ब्राझीलची जी राजधानी आहे ती ब्राझिलिया आहे आणि भारताची जी राजधानी आहे ती नवी दिल्ली आहे. ओके. याचं बघा, स्थान जे आहे भारताचं ते पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ओके. पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. तर ब्राझीलचे जे स्थान आहे ते उत्तर, दक्षिण आणि मुख्यत्वे पश्चिम गोलार्धात आहे. ठीक आहे. तुम्हाला एक काय म्हणतात ते माइंड मॅपिंग मी तुम्हाला सांगतो यासाठी तुम्ही एन-सी-आर-टी रेफर करा. 9वी ओके. समकालीन भारत भाग 1 9वी भूगोलची एन-सी-आर-टी रेफर करा. त्यातलं पहिलं प्रकरण जे आहे भारत, आकार आणि स्थिती ते तुम्ही रेफर करा. त्यात तुम्हाला अ, कळेल की भारताचे स्थान कुठे आहे. हे झालं भारतासाठी. आणि ब्राझीलसाठी तुम्ही काय करा, Googleवर सर्च मारा. तिथे काही तुम्हाला विविध रिसोर्सेस संसाधनं म्हणजे रिसोर्सेस तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत. तुम्ही तिथून ती माहिती गोळा करून घेऊ शकता. ठीक आहे. आता एन-सी-आर-टीवर पण आपण सुद्धा व्हिडिओ बनवूया. 9वी, 5वी, 6वी ते 12वी पर्यंतच्या एन-सी-आर-टीवर सगळ्या विषयांच्या. ठीक आहे. आपण स्टेप बाय स्टेप ते व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. आणि तुम्ही 9वीची जर एन-सी-आर-टी एन-सी-आर-टीचं पुस्तक वाचलं 9वीचं भूगोल या विषयाचं, तर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल, की भारताचा आकार आणि स्थिती कशी आहे. ठीक आहे. आणि ब्राझीलसाठी तुम्ही विविध रिसोर्सेस Googleवर उपलब्ध आहेत. ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही जेव्हा तिसऱ्या प्रकरणावर आपण उडी मारू, तेव्हा तुम्ही 9वीची एन-सी-आर-टी वाचाल. त्याच्यात तुम्ही भारताचे भौतिक स्वरूप हा पाठ वाचणं गरजेचे आहे. यात ॲडिशनल माहिती आहे. आपलं जे तिसरं प्रकरण आहे, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. त्यासाठी तुम्ही भारताचे भौतिक स्वरूप कसे आहे, तसंच जलप्रणाली कशी आहे, त्यात सांगितलेलं आहे त्या पाठामध्ये. त्यामुळे ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे 2 पाठ तरी तुम्ही म्हणजे 9वीची एन-सी-आर-टी तुम्ही संपूर्ण वाचायची आहे. मगच तुमचा भारताबद्दलच्या सगळ्या म्हणजे ज्या स्थिती भारताचा भूगोल माहिती होईल आणि ब्राझीलसाठी तुम्ही Googleवर कुठलेही रिसोर्सेस उपलब्ध असतात. पण ते ऑथेंटिक असले पाहिजे. त्याचा आधार घ्या. ठीक आहे. आता माझ्याकडे 9वीची एन-सी-आर-टी जी आहे आणि त्याची पी-डी-एफ मी तुम्हाला देतो वाटल्यास, हवी असेल तर. ठीक आहे. तर त्याच्यात तुम्हाला एक की भारताचे स्थान कुठे आणि कसे आहे ते. ठीक आहे. त्याच्यात ती एन-सी-आर-टी वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल. तिथे काही नकाशे आहेत. त्या एन-सी-आर-टीच्या पुस्तकामध्ये ते तुम्हाला मी त्याचे ते तुम्हाला मी ते नकाशे देतो. त्यावरून तुम्हाला कळेल की भारताचे स्थान कुठे आहे ते. ठीक आहे.
खंड कुठला आहे आपला आशिया खंड आहे. त्याच्या दक्षिण भागात भारत आहे. आशियाचा दक्षिण टोक त्याच्यात भारत आहे. सॉरी आता दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात ब्राझील आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवण्यास सोपे आहे. आता इथे प्रसिद्ध खेळ आहे क्रिकेट भारतात. तर ब्राझीलमध्ये फुटबॉल आहे. आता भारताची ओळख कशी आहे बघा, मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश. पण आता आपण काय आहे पहिल्या क्रमांकावर आहोत लोकसंख्येच्या बाबतीत. तर जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळख आहे. सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे ब्राझील हा देश. ठीक आहे. आता भारताचे भौगोलिक स्थान आणि विस्तार. ठीक आहे. बघा भारत हा एक विशाल देश आहे. उत्तर गोलार्धात हा स्थित असून त्याचा जो काय म्हणतात जी भूभाग आहे, त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते 32.8 लाख वर्ग किलोमीटर आहे. ठीक आहे. ठीक आहे. भारत हा पृथ्वीवर उत्तर आणि पूर्व गोलार्धात वसलेला आहे. आशिया खंडाच्या दक्षिणेला भारताचे मध्यवर्ती स्थान आहे. बघा मुख्य भूमीचा इथे अक्षवृत्तीय विस्तार आहे 8 अंश 4 उत्तर ते 37 अंश 6 उत्तर अक्षांश तथा 68 अंश 7 पूर्व अंश. ठीक आहे. असं देशांतरक आहे आणि कर्करेखा ही 23 अंश 30 उत्तर ती 2 भागामध्ये काय आहे विभाजित किंवा वाटी गई आहे. ठीक आहे. रेखावृत्तीय विस्तार बघा. आता भारताच्या सर्वात दक्षिणेकडील इंदिरा पॉइंट आहे. ठीक आहे. आता हे जे स्थान आहे इंदिरा पॉइंट ते 2004 मध्ये सुनामी आली आणि त्याच्या कारणे ते त्या भागात जलमग्न झालेलं आहे. ठीक आहे. इंदिरा पॉइंट जे टोक आहे ते सुनामी आली आणि त्यामुळे काय झालं ते जलमग्न झालं. भारताचे साधारणपणे मध्य भागातून कर्कवृत्त जाते. त्यामुळे भारताचे हवामान उष्णकटिबंधीय प्रकारात मोडते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताचा विस्तार व सीमा याचा एक नक्का आरक्षण आहे. ठीक आहे. आता भारताच्या उत्तर आणि पश्चिम आणि उत्तर पूर्व जी सीमा आहे तिथे उर्वरित पर्वत आहे. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. नंतर एक लक्षात ठेवा की भारताचं दक्षिण आशियामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. ठीक आहे. भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश किंवा क्षेत्र आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ब्राझीलचे भौगोलिक स्थान. ठीक आहे. ब्राझीलचे जे भौगोलिक स्थान आहे, तो ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्ध तर बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. याचा अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला MCQ साठी विचारला जाऊ शकतो. विचारले जातात असे प्रश्न. हे MPSC, UPSC साठी अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही पहिली NCERT रेफर करा जेणेकरून तुम्हाला भारताचे स्थान आणि आकार हा जो घटक आहे तो समजेल आणि नंतर भारताचे भौतिक स्वरूप कसे आहे ते समजेल आणि ब्राझीलसाठी तुम्ही विविध रिसोर्सेस किंवा लेक्चर्स बघू शकता. ठीक आहे. आता याचे विशेष वैशिष्ट्य बघा. उत्तर भागातून विषुववृत्त जाते आणि दक्षिण भागातून वक्रवृत्त जाते ब्राझीलच्या. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं आहे. शेजारील देश व सीमा. भारताचे शेजारील देश आणि जलाशय बघा. पूर्व दिशेला बंगाल आहे, म्यानमार आहे, बंगालचा उपसागर आहे. हा जलाशय म्हणजे उपसागर काय आहे? तर देश म्हणजे आता बांगलादेश आहे, म्यानमार आहे, हे पूर्व दिशेला आहे. जर तुम्ही NCERT वाचलीत 9वी तर त्याच्यात पहिल्या प्रकरणात चित्र 1.5 मध्ये भारत आणि त्याचे शेजारील देश याचा एक नकाशा दिला आहे. तो नकाशा मी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा त्याची लिंक मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून तुमचा अभ्यास सहज सोपा होईल. आता पश्चिमेकडे काय आहे बघा, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे. हे तुम्हाला सॉरी पाकिस्तान आहे हां आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. आता हे तुम्हाला मी नकाशा दाखवल्याशिवाय
समजणार नाही. त्यामुळे मी नकाशाचा फोटो किंवा त्या नकाशाची PDF मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथून जाऊन तुम्ही बघा. दक्षिणेला काय श्रीलंका आहे, मालदीव आहे, हिंद महासागर आहे. उत्तरेला चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे. ब्राझीलचे शेजारील देश बघा काय आहेत ते लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी जवळपास दीड शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. तसेच अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. ठीक आहे. येथे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे. तुम्हाला भारताची आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर तुम्ही 10वीची NCERT भूगोल या विषयाची रेफर करू शकता. कारण तिथे बरेचसे काय म्हणतात ते एक भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी दिली आहे. आपली लोकसंख्याबद्दल दिलेलं आहे. खनिज उत्पादनाबद्दल दिलेलं आहे. स्वातंत्र्याबद्दल दिलेलं आहे. ओके. सगळं तिथे त्या NCERT मध्ये कव्हर केलेलं आहे. त्याची सुद्धा मी लिंक लवकरात लवकर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे. एक विकसनशील बाजारपेठ आणि तरुण देश म्हणून आपलं भारताकडे ओळखले जाते. तर जेवढी कार्यशील ज्या देशात कार्यशील लोकसंख्या असेल, त्या प्रदेशाचा विकास होणार आहे. तर भारत हा अजून विकसनशील आहे, म्हणजे विकास होण्याच्या मार्गावर आहे किंवा तो विकसनशील आहे. आणि ज्या देशात कार्यशील लोकसंख्या जास्त ते विकास जास्त होतो. ब्राझीलची पार्श्वभूमी बघा. हा 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या राजवटीखाली होता. 7 सप्टेंबर 1822 रोजी ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाले. 20व्या शतकाच्या शेवटी या देशाने जागतिक वित्तीय समस्यांमधून स्वतःला सावरले असून जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. YouTube, Google यावर तुम्ही ब्राझीलचं हिस्ट्री ऑफ ब्राझील अशी जरी टाकलीत तरी तुम्हाला विविध सोर्स मिळून जातील. पण मी तुम्हाला सांगतो आपल्या भारताचा भूगोल जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला NCERT 9वी ते 12वीच्या NCERT वाचल्या पाहिजेत. पण मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही 10वीला आहात त्यामुळे तुम्ही 9वीची NCERT रेफर करा. तुमचा पाया मजबूत होईल 10वीचा. म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ लेक्चर्स बघितलेत तरी तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना सहज शक्य होईल. आणि आपण NCERT वरचे जे व्हिडिओ अपलोड करणार आहोत ते मराठीमधून करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आणखीन सोपं होईल. तुम्ही एकदा त्या नोट्स वाचल्यात आणि व्हिडिओ बघितलात, समजून घेतलं तर तुम्हाला ते सहज सोपं जाईल उत्तर लिहायला ह्या प्रश्नांची. ठीक आहे. आणि हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवताना तुम्हाला कुठल्या चुका करायच्या नाहीत तर तुम्ही निबंध पद्धतीने लिहा. निबंधानुसार म्हणजे पॅराग्राफ पद्धतीने लिहू नका. पॉइंट वाईज लिहा. म्हणजे निबंध पद्धतीने लिहू नका. ठीक आहे. पॉइंट टाकून लिहा. ठीक आहे. ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे आणि ऑथेंटिक उत्तर पाहिजे. आवश्यक ते नकाशा काढा, आकृती काढा. तुम्हाला मी इयत्ता 9वी ची जी NCERT आहे भूगोल या विषयाची त्याची लिंक किंवा जे महत्त्वाचे नकाशे आहेत, त्या आवश्यक नकाशे आहेत त्या NCERT मधले, की जे तुम्हाला या अं, या 10वीच्या अभ्यासक्रमाला उपयुक्त आहेत असे भारतीय विषयाचे मी देतो. मग ब्राझीलबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ते Googleवर सर्च मारा. ओके. कारण 9वीला तर NCERT मध्ये भारताचाच भूगोल आहे संपूर्ण आपल्या. ठीक आहे. पण तुम्हाला एकंदरीत भारताचा भूगोल क्लिअर होईल. म्हणजे पुढची जी प्रकरणं आहेत ती तुम्हाला सहज लक्षात राहतील. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.